नेहमीचा मसाले भात नकोय आणि काहीतरी वेगळं खायचं आहे. मग आज आपण बनवणार आहोत अतिशय सोपा, पौष्टिक आणि तोंडाला चव आणणारा मसूर टोमॅटो पुलाव. घाईच्या वेळी किंवा टिफिनसाठी हा एक उत्तम पर्याय आहे आणि तुम्ही कोणत्याही तांदळाने बनवू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मंडळी, माझ्या स्वयंपाकघरामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. चला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. चला तर मसूर टोमॅटो भात बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघूया. इथं आपण घेतलाय 2 वाट्या तांदूळ आणि 2 वाट्या तांदूळसाठी आपण 1 वाटी मसूर घेतलेला आहे. रात्रभर भिजवलेला आहे. रात्रभर भिजवायचं नसेल, तुमच्याजवळ टाईम नसेल तर तुम्ही हा मसूर 3 ते 4 तास लवकर भिजत घाला किंवा जर अजून लवकर पाहिजे असेल तर 1 तास गरम पाण्यात भिजत घाला, छान भिजतात. आणि इथे मी तांदूळ 15 मिनिटं आधी धुवून ठेवलेला आहे, स्वच्छ धुवून भिजत घातलेला आहे. आता हा एका चाळणीवरती काढून नितळायला ठेवायचा आहे. बाकीचे साहित्य पाहूया. इथे मी 3 ते 4 छोटे छोटे कांदे होते, पातळ काप करून घेतलेले आहेत. तुम्ही बारीक सुद्धा चिरून घेऊ शकता. 3 ते 4 हिरव्या मिरच्या उभ्या कापून घेतलेल्या आहेत. टमाटर 2 मोठे चिरून घेतलेले आहेत. लहान साईज असेल तर 3 किंवा 4 घेऊ शकता. याची पेस्टही बनवून तुम्ही घेऊ शकता. मी असे बारीक काप केलेले आहेत किंवा मोठे काप करून उभे काप सुद्धा करून घेऊ शकता. कोथिंबीर लागणार आहे आणि आलं लसूण पेस्ट 2 चमचे घेतलेले आहे. बाकीचे साहित्य पाहूया. दही घेतलेलं आहे पाव वाटी. दही घ्यायचं नसेल तर तुम्ही याच्याऐवजी पाणी सुद्धा वापरू शकता. आणि लाल मिरची पावडर 1.5 चमचा घेतलेला आहे. धने पावडर 1 चमचा, जिरे पावडर अर्धा चमचा, बिर्याणी मसाला मी 1 चमचा घेतलेला आहे, नाही घेतला तरीही चालेल. गरम मसाला अर्धा चमचा आणि खडे मसाल्यामध्ये 1 तमालपत्र घेतलेला आहे आणि 4-5 मिरे आहेत, 4-5 लवंगा आहेत आणि पाव चमचा जिरे घेतलेले आहे आणि 1 दालचिनीचा तुकडा आहे आणि स्वादानुसार नमक आणि तेल लागणार आहे. साहित्य बघितलं. आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. तर इथं मी 2 वाट्या तांदूळ घेतलाय. तुम्ही कोणताही तांदूळ घेऊ शकता, रोज वापरण्यातला घेतला तरी चालेल. फक्त कोलम तांदूळ असेल तर 20 मिनिटं अगोदर स्वच्छ धुवून भिजत ठेवायचा आणि मग तो वापरायचा, म्हणजे भात सुटसुटीत चांगला होतो. आता इथं मी तांदूळ स्वच्छ धुवून आता नितळवायला ठेवलेले आहेत चाळणीत. हे पहा, म्हणजे पाणी पूर्ण याचं निघून जाते. इथे मी आता मसूर स्वच्छ धुवून घेतलेला आहे. मी इथं कुकरमध्ये भात करते, तुम्ही कढईमध्ये सुद्धा करू शकता. यामध्ये काही जास्त तेल लागत नाही. मी 2 ते 3 चमचे तेल घातलेलं आहे. तेल गरम झालं की यामध्ये सर्व खडे मसाले घालायचे आहेत. जिरे, लवंग, मिरे, दालचिनी, तमालपत्र, काळी मिरी. एखादा खडा मसाला नसेल तरी सुद्धा चालेल. आता यामध्ये घालायचा आहे पातळ चिरलेला कांदा आणि कांदा 2 मिनिटं परतून घ्यायचा आहे. यामध्ये तुम्ही चक्रफूल सुद्धा असेल तर घालू शकता. 2 मिनिटं परतलं की आलं लसूण पेस्ट घालायची आहे. आता यामध्ये चिरलेली हिरवी मिरची आणि हेही 2 मिनिटं आता परतून घ्यायचं आहे. कांदा आता आपला भाजलेला आहे छान. आणि आता गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि दही घालायचं आहे. पाव वाटी मी दही घेतलेलं आहे. दही घालून हलवून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं चांगलं. याच्याऐवजी तुम्ही पाणी सुद्धा घालू शकता. दही घालायचं नसेल तर पाणी घाला. आता घालूया बाकीचे मसाले. इथे मी 1 चमचा हळद घेतलेली, हळद दाखवायला मी विसरलेली. लाल मिरची पावडर, तुम्हाला जेवढं तिखट आवडत असेल तेवढं तुम्ही घालू शकता. धनेपूड आणि जिरेपूड, गरम मसाला, बिर्याणी मसाला, चवीपुरतं मीठ आणि हे सर्व मसाले आता भाजून घ्यायचे आहेत चांगले. मंद गॅसवर मसाले चांगले शिजवून घ्या. मसाले चांगले शिजलेले आहेत, रंग पण छान आलाय. आता यामध्ये घालूया बारीक चिरलेले टमाटर. याच्याऐवजी तुम्ही पेस्ट सुद्धा घालू शकता किंवा पातळ उभे काप करून घालायचे असले तर तसेही घालू शकता, जसे तुम्हाला आवडेल तसे घालू शकता. आता घालूया थोडीशी कोथिंबीर आणि 1 मिनिटासाठी आता हे परतून घ्यायचं आहे. 1 मिनिट परतून घेतलेला आहे. भिजवलेला मसूर घालूया. सोबतच धुवून घेतलेले तांदूळ घालायचे आहेत आणि आता याला चांगलं मिक्स करून घेऊया. चांगलं परतून घेतलेलं आहे. आता यात घालणार आहोत गरम पाणी. गरम पाणीच घालायचं आहे. 2 वाट्या भात घेतला होता म्हटल्यानंतर आपल्याला लागणार आहे
3.5 वाट्या पाणी तरी लागणार आहे. 3 ते 3.5 वाट्या पाणी लागणार आहे. इथे मी 3.5 वाट्या पाणी घातलेलं आहे. आता पाणी घातल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं आहे. तांदूळ कोणता आहे त्याच्यावर अवलंबून असते, थोडंफार कमी जास्त प्रमाण होऊ शकते. आता पाणी घातल्यानंतर छान मिक्स करून घेऊया. झाकण लावून 2 शिट्ट्या करून घेऊया. 2 शिट्ट्या होऊन वाफ निघलेली आहे. आणि हे बघा मस्त असा पुलाव तयार झालेला आहे. कोथिंबीर घालून घेऊया. आणि बघा मस्त असा टोमॅटो पुलाव तयार झालेला आहे. पहा किती सुट्टा आणि एकदम छान झालेला आहे. आता यावर घालूया तूप. गरमागरम पुलाव आणि त्यावर तुपाची धार आणि सोबतच कांदा, लिंबू, पापड लोणच्याबरोबर किंवा दह्यासोबत तुम्ही एन्जॉय करू शकता. खूपच अप्रतिम लागतो. रोजचा तोच मसाला भात खायचा नसेल तर हा मसूर टोमॅटो पुलाव नक्की ट्राय करा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि हो, जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि झटपट रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. धन्यवाद.